महाराष्ट्र राज्यातील कृषी विक्रेत्यांनी विविध मागण्यांसाठी सोमवारपासून बंद पुकारला आहे। याचा परिणाम नागपूरसह विदर्भातील अनेक भागात देखील पाहायला मिळत आहे। या पार्श्वभूमीवर स्थानिक कृषी विक्रेत्यांची बैठक पार पडली। कृषी सेवा विक्रेत्यांवरील वाढत्या अडचणी, अनियमित नियम आणि अटी तसंच विक्रेत्यांच्या हक्कांबाबत योग्य निर्णय न घेतल्याच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आलाय। यामध्ये विविध धोरणात्मक मुद्द्यांवर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। विक्रेत्यांनी शासनाकडे तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली असून अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान या बंदमुळे शेतकऱ्यांनाही काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला। दरम्यान या बैठकीला परिसरातील अनेक कृषी विक्रेते उपस्थित होते, तर प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक ते पावलं उचलण्याचे संकेत दिले आहेत। बघा, आमच्या बऱ्याचशा मागण्या ज्या आहे त्या बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे। एक त्यातली प्रमुख मागणी जी आहे ती साथी ॲप नावाचा एक ॲप सरकारने तयार केला आहे बियाणे विक्रीसाठी। जेव्हा की STBT सारखं दुसऱ्या राज्यातून परराज्यातून जे बोगस बियाणं शेतकऱ्याला परस्पर विकलं जातं त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा निर्बंध किंवा कुठल्याही कायद्याची हे नसताना फक्त प्रामाणिकपणे बियाणं विक्री करणारे आमच्यासारखे जे विक्रेते आहेत त्यांच्यावर हा साथी ॲप लादून एक ग्रामीणमध्ये कुठल्याही प्रकारची तयारी नसताना हा लादण्यात आला, जो की अनिवार्य नाही आहे। त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी पहिलेपासूनच सुरळीत रूपाने चालू आहेत। लायसन्स घेऊन बियाणं तयार करणारी आणि आमच्यासारखे लायसन घेऊन विकणारी लोकं, पॅकेट बंद विकणारी लोकं असतानासुद्धा आमच्यावर हा कायदा लागू करण्यात आला। दुसरा, प्रत्येक वेळेस कुठलीही चूक झाल्यावर FIR हा एक नवीन परिपत्रक आजकाल रोज सरकार काढते। खासकर राज्य सरकारने म्हणजे कृषी विभागापेक्षा पोलीस विभागाकडेच आपल्याला कल दिल्यासारखा दिसून येतो। प्रत्येक छोट्या छोट्या चुकाला FIR दर्ज करा असं लागू झालं। ही आमची की हे रद्द करा। आम्ही काही चोर लुचक्की नाही आहोत, एक प्रतिष्ठित व्यापारी आहोत। 60-60 वर्षापासून आम्ही व्यवसाय करतो आहे। हे प्रत्येक ठिकाणी FIRची जी भाषा वापरली जाते ही काही बरोबर नाही।